भाजप नेते दरेकर साहेब हे आज परांडा तालुक्यातील वाघे गावाने या ठिकाणी आहेत। साहेब काय सांगाल, आपण जे आहे ते पूर्ण शेताचं नुकसान झालं आहे त्याची पाहणी करताय, बंधारा देखील वाहून गेलेला आहे, यामुळे दोन गावांचा जो मार्ग आहे तो देखील बंद झाला आहे। कशा पद्धतीनं आपण पाहणी केली, शेतकऱ्यांशी काय चर्चा झाली? नाही, मला वाटतं अतिशय भीषण अशा प्रकारचं संकट शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी आलेलं आहे आणि म्हणून खरं म्हणजे आज माझा वाढदिवस आहे आणि वाढदिवस बोललो मुंबईत हारतुऱ्यांमध्ये घालवण्यापेक्षा शेतकऱ्याच्या बांधावर जावावं, त्याच्याशी बोलावं, कारण शेवटी प्रत्यक्ष आल्याशिवाय त्याची तीव्रता कळत नाही। आता ऐकून आणि बातम्यांमध्ये आणि प्रत्यक्ष जे बघतोय ते अत्यंत भयानक आहे आणि मग अशा वेळेला शासनाच्या सरकारचा प्रतिनिधी म्हणून हे सगळं दुःख वेदना घेऊन आणखी याच्यात काय करायला पाहिजे, सरकारने आणखी काय लक्ष घालायला पाहिजे या संदर्भात निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी किंवा आमच्या सरकारशी बोलू। अधिवेशनही तोंडावर आहे, शेवटी फिरल्यानं समजून घेतल्यानं आणखी ते विषय नीट मांडता येतात आणि त्याच्यामुळे आजच्या या दौऱ्याचा निश्चितपणे असणारं शेतकऱ्यांसाठी जे जाहीर केलं आहे, बऱ्याचदा काय होतं जाहीर होतं परंतु प्रशासकीय यंत्रणेत थोडासा ढिसाळपणा असतो, मग अशा वेळेला यंत्रणेला पण हलवावं लागतं, कारण शेवटी प्रशासन फास्ट केलं। आता मनरेगातनं 3 लाख रुपये द्यायचे आहेत, परंतु त्याच्यासाठी प्रोसिजर फास्ट करणं आवश्यक आहे। मग मनरेगाच्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलणं असेल, कारण आज जे खरवडून गेली शेती ती अजून 5-7 वर्ष काय तिथे काय उभं राहील असं वाटत नाही आणि त्याच्यामुळं संकट तर फार मोठं आहे। सरकारने अत्यंत प्रामाणिकपणे कधी नव्हे एवढी 31,500च्या आसपास कोटीची या वेळेला तरतूद केलेली आहे। वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजेस आहेत आणि ते लवकरात लवकर शेतकऱ्यांपर्यंत पोचावे यासाठी आमच्या सगळ्यांचा प्रयत्न राहील आणि आणखी शेतकरी ज्या ज्या सूचना करतात त्या सरकार दरबारी आपण मांडू। शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की जे शेतीमधील माती खरडून गेल्यात, हे जे शासनाकडून भरपाई मिळते ते कमी प्रमाणामध्ये, जनावरं देखील मोठ्या प्रमाणात वाहून गेले, त्याची देखील भरपाई जी आहे ती शासनाकडून कमी मिळते। याबाबत आपण शासन दरबारी शेतकऱ्यांच्या कशा व्यथा पोहोचवणार आहे? नाही, कितीही मदत केली तरी एवढं मोठं संकट आहे ती तोकडीच पडणार आहे। तथापि प्राप्त परिस्थितीमध्ये सरकारने अतिशय उत्तम पद्धतीनं अशा प्रकारची मदत करण्याचा प्रयत्न केला आहे। आता मनरेगाच्या माध्यमातून खरवडलेल्या जमिनीसाठी आणखी 3 लाखाचा बॅकअप आहे। आता ते तात्काळ आणि जलद गतीनं मिळावं याच्यासाठी निश्चितपणे त्या ठिकाणी मी बोलेन आणि आणखी याच्यामध्ये काय करता येईल, सरकारला काही सूचना करायच्या असतील तर नक्कीच शेतकऱ्यांच्या ह्या वेदना सरकार दरबारी मांडू। आज आपण आपला वाढदिवस धाराशिव जिल्ह्यातील या ग्रामीण भागामध्ये साजरा करताय, कशा पद्धतीनं याचं नियोजन असणार आहे? नाही, शेवटी मी सामाजिक चळवळीतनं आलेला कार्यकर्ता आहे आणि समाजसेवा राजकारणापेक्षा महत्त्वाची आहे आणि म्हणून मी ठरवलं इकडे शेतकरी संकटात आहे, त्याची शेती उद्ध्वस्त झाले, जनावरं मेलेली आहेत, गोठा त्या ठिकाणी गेलेला आहे आणि अशा वेळेला आपण हारतुरे घेण्यात मशगूल राहण्यापेक्षा आपण जर त्या शेतकऱ्यांमध्ये गेलं, त्यांच्या सुखदुःखांमध्ये आपण सहभागी झालो तर त्याला थोडा या संकट काळात रिलीफ मिळेल, थोडासा दिलासा मिळेल, त्याला थोडीफार मदत या मी तर काय आता सगळ्या गावांना पुरा पडू शकत नाही आपण, पण शेवटी हे प्रातिनिधिक स्वरूपात असतं, या भावना असतात आणि त्याच्यामुळं आज आवर्जून मी कलेक्टरलाच विचारलं बाबा कुठल्या गावात जायला पाहिजे, तर त्यांनी सांगितलं वाघे गावांना जास्त नुकसान झालेलं आहे आणि मग जिथे नुकसान जास्त झालं आहे तिथल्या लोकांशी बोलल्यावर विषयाची पण तीव्रता आपल्या लक्षात येते। अशा अर्थानं मी आज या ठिकाणी आलो आहे। शासनाकडे काय शेतकऱ्यांच्या आपण काय व्यथा पोहोचवणार आहेत का अजून भरपाईबाबत? नाही, 100% सगळ्यात पहिलं म्हणजे जे जाहीर केलं आहे ते 100% लवकरात लवकर मिळावं याच्यासाठी यंत्रणा आम्ही गतिशील करू आणि मनरेगाच्या बाबतीतले पण जे 3 लाख रुपये आहेत ते लवकर मिळावे याचा प्रयत्न राहील आणि आणखी काही ज्याच्या सूचना येतील त्या एकत्रित करून सरकारला त्या ठिकाणी निश्चितपणे मांडू। दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर याचा मोबदला मिळेल का? हो, नक्कीच। अर्थमंत्री अजितदादा पवारांनी पण काल परवा मला वाटतं जाहीर केलं आहे की दिवाळीपूर्वी या ठिकाणी शेतकऱ्याला मदत केली जाईल आणि सरकारचा तसा प्रयत्न आहे। नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी जे आहे शेतकऱ्यांचा जो नुकसान झालेलं त्याची भरपाई जी आहे दिवाळीपर्यंत या शेतकऱ्यांच्या खात्यावरती दिली जाईल वर जे शेतकऱ्यांच्या काही व्यथा आहेत त्या देखील याबाबत शेतकऱ्यांनी ज्या काही सूचना सांगितल्या त्या शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया आहे ती प्रवीण दरेकर यांनी दिली आहे। कॅमेरामन संतोष शिंदेसह शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, परांडा, धाराशिव।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.